सुनेत्रा पवारांवरील त्या वक्तव्याचा महाराष्ट्रासह अमरावतीतूनही निषेध. महिलांबाबतच्या वक्तव्यावर राज्याचं राजकारण तापलं. चेतन गावंडे यांची हर्षवर्धन सपकाळांकडे जाहीर माफीची मागणी. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शाब्दिक वाद रंगला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रासह आता अमरावतीमध्येही होताना दिसतोय. या संदर्भात मनपा सभागृह नेता तथा माजी महापौर चेतन गावंडे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. महिलांविषयी अवमानकारक भाषा वापरणे अस्वीकार्य असल्याचे सांगत त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. ही संस्कृती राहिलेली आहे, ती महिलांना सन्मान देण्यासाठी राहिलेली आहे. एक श्लोक आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते सत्र देवता. ज्या ठिकाणी महिलांचा आदर होतो तिथे देव निवास करतात. या संस्कृतीतून आम्ही वाढलेला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाचं जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटचं मी निषेध करतो. महिलांचा सन्मान राखला गेला पाहिजे आणि त्यातल्या त्यातही आमच्या ज्या उपमुख्यमंत्री आहे त्यांच्याबद्दल असं विधान करणं काँग्रेस संस्कृतीला शोभत नाही.